हरे कृष्णा. गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत. आज प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण आपला 12वा अध्याय आणि 12व्या अध्यायामधला आज आपण शेवटचा श्लोक बघत आहोत. तर बघा, विचार करा, आपण बघता बघता भगवद्गीतेचे 12 अध्याय आज आपले पूर्ण होत आहेत. आणि असे करत करत ही आपली गीतामृत मालिका शृंखला येत्या काही दिवसात संपेल, पण आपल्याला समजणार सुद्धा नाही. तर हा 12वा अध्याय आपण बघितला की किती सुंदर अध्याय, म्हणजे असं म्हणतात की श्रीमद भगवद्गीतेचं सार की हा भक्ती योग अध्याय आहे. आपण पण लहानपणापासून आपण नेहमी ऐकत असतो ना की 12वा अध्याय. कितीतरी जणींनी आपल्यातल्या कितीतरी मैत्रिणी अशा असतील की ज्यांनी तो लहानपणी तो 12व्या अध्यायातील श्लोका पाठांतर केले असतील, आणि अजूनही असं आपण म्हणतो की अरे ते 12व्या अध्यायातले बालपणी केलेले श्लोका पाठांतर अजूनही माझे पाठ आहेत. तर मग हा श्लोक आपण 12वा अध्यायच का घेतो, 12व्या अध्यायामधले श्लोका का म्हणतो, का ते आपले स्मरणात, म्हणजे आपले बालपणी केलेलं ते श्लोका पठण ते अजूनही आपल्या स्मरणात राहतं. तर तसा हा 12वा अध्याय म्हणजे हे श्रीमद भगवद्गीतेचं सार आहे आणि याच्यामध्ये पूर्ण भक्तियोग, भगवंतांनी भक्तियोगाचं वर्णन केलेलं आहे. तर मी आज विचार करत होते की आपण एक एक श्लोका पुढे पुढे जातो आणि एक शेवटच्या श्लोकापर्यंत पोहोचतो. तर हा 12वा अध्याय खूप महत्वाचा आहे आणि शेवटच्या श्लोकापर्यंत आपण कसे पोहोचलो आणि त्याचा हा जो प्रवास, की ह्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला कसे सांगत आहे, जेव्हा आपण ते असा फ्लो मध्ये ऐकतो तेव्हा ते आपल्या मनावर जास्त बिंबलं जातं. तर त्या दृष्टीने मी एक प्रयत्न करते, मला माहित नाही कुठपर्यंत किती जुळेल, पण तुम्ही जर त्यातली त्यात तुमच्या समोर तुमच्याकडे जर भगवद्गीता असेल आणि ती भगवद्गीता जर तुम्ही ओपन करून स्वतः पुढे ठेवली तर ते समजण्यासाठी असं अजून सोपं जाईल. नाहीतर मी फक्त सांगते आणि त्या फ्लो मध्ये तुम्ही फक्त ऐकताय. मग ते ऐकणे आणि एकदम ते काय म्हणतात समजण्यासाठी मदत होणे यामध्ये फरक आहे. असं तुम्ही फक्त ऐकताल, परंतु जेव्हा भगवद्गीता समोर घेताल आणि तो अध्याय उघडताल आणि मी जे जे श्लोका सांगते ते श्लोका तुम्ही माझ्या बरोबर तुम्ही वाचताल. म्हणजे हा क्लास नाहीये, तर आपण सगळ्यांनी मिळून ह्या अध्यायाचं थोडक्यात काय सार भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर त्या दृष्टीने प्लीज तुमची पण श्रीमद भगवद्गीता तुम्ही 12वा अध्याय ओपन करू शकता. तर आता आपण बघूया की शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला काय म्हणत आहे. हा ना श्रीमद भगवद्गीतेचा सगळ्यात कमी श्लोका असलेला अध्याय आहे बरं का. म्हणजे बाकीच्या अध्यायांमध्ये भरपूर म्हणजे श्लोकांचे जे संख्या आहे, म्हणजे अगदी कमी संख्या ह्या भक्ती योगाच्या अध्यायामध्ये आहे. फक्त 20 श्लोक ह्या श्रीमद भगवद्गीतेच्या ह्या अध्यायामध्ये आहेत. 20 श्लोक आहेत, परंतु सगळं सार ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी दिलेलं आहे. बघूया आपण 20वा श्लोक. एतु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानां मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रिया. भाषांतर. जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतः संलग्न होतात, ते मला अत्याधिक प्रिय आहेत. तर अत्याधिक प्रिय आहेत, हे अत्याधिक प्रिय भगवंतांनी खूप ठिकाणी हे शब्द वापरलेले आहेत, तर ते पण आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. तर भगवंत याच्यामध्ये काय सांगतात की जे अविनाशी मार्गाचे, अविनाशी म्हणजे ज्याचा कधीच नाश होत नाही, त्याचे त्या मार्गाचे अनुसरण करतात. आणि दुसरे काय म्हणतात ते परम लक्ष्य, जे मला परम लक्ष्य म्हणतात. परम लक्ष्य म्हणजे काय की ध्येय, परम ध्येय. ध्येय म्हणजे जे परम लक्ष्य मानून श्रद्धेने, काय दुसरा शब्द काय म्हणतात भगवंत या श्लोकामध्ये, श्रद्धेने. आणि दुसरा अजून एक काय म्हणतायत, पूर्णतः संलग्न होतात. पूर्णतः म्हणजे परम ध्येय मानून
श्रद्धेने पूर्णतः संलग्न होतात आणि नंतर मग म्हणतात की ते मला अत्याधिक प्रिय आहेत. की आता याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस पण मी म्हटलं होतं की सुरुवातीला जे येतं ये आणि तू, हे ना काही काही श्लोकांमध्ये आलेलं आहे. ये म्हणजे जे आणि ते म्हणजे परंतु. की म्हणजे इथे बघू शकतो आपण की भगवंत काय म्हणत आहेत की आता इथे ना दुसरा लेसन सुरू करत आहेत ह्या श्लोकामध्ये. म्हणजे जसं आता उदाहरणार्थ आहे की एखादी कुणी भाजी बनवली असेल, तर आपण काय म्हणतो की खूप छान भाजी बनवली, परंतु त्या भाजीमध्ये जर मीठ कमी असेल तर आपण डायरेक्ट सांगतो का हो की आता त्याच्यामध्ये मीठ कमी असं, हा मग मीठ कमी झालं भाजीमध्ये असं आपण म्हणतो का? आपण अगोदर काय म्हणतो की खूप छान भाजी बनवली आहे, फक्त त्यात थोडंसं मीठ कमी आहे, असं आपण म्हणतो की नाही? तसंच ह्या अध्याय या श्लोकामध्ये सुद्धा भगवंत आपल्याला सांगत आहेत. जे तू, हं, ये तू म्हणजे काय? परंतु म्हणजे आतापर्यंत भगवंतांनी सांगितलंय, हे मला प्रिय आहेत, ते मला प्रिय आहेत, ते मला प्रिय आहेत. परंतु इथं काय करतायत भगवंत काय करतायत, एक वेगळा चॅप्टर सुरू करतायत, इथं लेसन देतायत आपल्याला. परंतु, परंतु म्हणून अशा पद्धतीने ह्या श्लोकाचं वर्णन करत आहेत. तर आता या श्लोकामध्ये ना एकंदरीत भगवंतांनी ह्या अध्यायामध्ये सॉरी श्लोकामध्ये नव्हे की या अध्यायामध्ये 38 म्हणजे 1 ते 19 जे श्लोक आहेत आपले. हं, तर त्या श्लोकांमध्ये भगवंतांनी 38 गुणांची चर्चा केलेली आहे भगवंतांच्या, भक्तांच्या म्हणजे वेगवेगळे जे गुण आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये हा गुण आहे, तो मला प्रिय आहे, तो असं करत असेल, जो श्रद्धेने माझी उपासना करत असेल, जो मन बुद्धी मला अर्पण करत असेल, अशा पद्धतीने भगवंतांनी काय केलेलं आहे, हा 12वा अध्याय म्हणजे 38 गुणांची चर्चा आहे. जसं भक्त कसा असतो, की वेगवेगळ्या मार्गाने भगवंतांना शरणागत होत असतो. जसं म्हणतात ना, एक ऊस आहे आणि ऊसाला जर तुम्ही तोडलं किंवा दातानी काढून त्याला चोखण्याचा प्रयत्न केला, तरी त्याची टेस्ट बदलते का? किंवा त्याला त्या एखाद्या त्या ऊसाचा रस असतो, त्याच्यामध्ये त्या ऊसाला टाकलं जातं त्या यंत्रामध्ये. त्याच्यातून रस बाहेर काढला जातो. मग त्या रसाची टेस्ट बदलते का? किंवा चव बदलते का त्याची? जसा वृक्ष आहे, झाड आहे. त्याच्यावर किती काही संकट येऊ दे, तो सावली देण्याचा त्याचा गुणधर्म सोडत नाही. फळं देण्याचा त्याचा गुणधर्म सोडत नाही. तसा ऊस सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही कसंही त्याला हे करा, पण त्याची टेस्ट बदलत नाही. अगदी भक्त सुद्धा हा तसाच असतो. त्याच्यावर कितीही काही गोष्टी येऊ दे, संकट येऊ दे, काही येऊ दे, परंतु त्याचा जो जी वैष्णवता किंवा जी भगवंतांना समर्पित असण्याची भावना आहे, ती कधीही बदलत नाही किंवा ती कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही संकटाने त्याच्या जीवनामध्ये त्याला ठेच पोहोचत नाही आध्यात्मिक जीवनासाठी. तर असा हा भक्त असतो. तर अशा ह्या वेगवेगळ्या गुणांची चर्चा भगवंतांनी ह्या 12व्या अध्यायामध्ये केलेली आहे. तर हे 38 गुण आहेत टोटल. ते ह्याच्यामध्ये ह्या अध्यायामध्ये भगवंत सांगत आहेत. तर आपण आता असं बघणार आहोत. 8वा श्लोक तुम्ही काढू शकता. हं. तर म्हणजे आपण हे रिव्हिजन का घेतोय? कारण ही रिव्हिजन जर घेतली आपण आणि तरच आपल्याला समजेल की ह्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत. आणि या शेवटच्या श्लोकामध्ये जेव्हा आपल्याला समजेल, याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात? श्रद्धा नाम मत परमा. म्हणजे तेव्हा ती श्रद्धा जेव्हा आपली बसेल, तेव्हाच आपण भगवंतांना पूर्णतः संलग्न या भक्ती मार्गामध्ये होऊ शकतो. हे तत्व आपल्याला कळू शकतं. म्हणून आपण अशा पद्धतीने थोडक्यात प्रयत्न करत आहोत, की कशा पद्धतीने भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या ह्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला काय काय गोष्टी परत परत सांगत आहेत. तर हा जो आहे ना 8वा श्लोक आहे. तुम्ही काढू शकता पान नंबर 458. तर ह्या 8व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत, मय्येव मन आधस्त्व मयी बुद्धिं निवेशय निवस्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशया. मज पुरुषोत्तम भगवंतांवर आपले मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने निसंदेह तू सदैव माझ्यामध्येच वास करशील. तर हा जो आहे 8वा अध्याय आहे. आणि आता ह्या 8वा श्लोक आहे आणि ह्या 8व्या श्लोकामध्ये भगवंतांनी जे काही सांगितलं आहे, त्याचा निष्कर्ष, अंतिम निष्कर्ष काय प्राप्त होऊ शकतो ते भगवंत आपल्याला याच अध्यायामधील 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर आता बघूया 8वा श्लोक तुम्ही लक्षात ठेवा की भगवंत काय म्हणतात की माझ्यामध्ये मन स्थिर कर, बुद्धी माझ्यामध्ये ठायूयुक्त कर आणि अशाने काय होईल, तू माझ्यामध्ये वास करशील. आता हा 13वा आणि 14वा श्लोक आहे. याच्यामध्ये भगवंत 12 गुणांचे वर्णन करत आहे आणि हा 8व्या श्लोकाचा हा काय आहे, अंतिम निष्कर्ष हे 13व्या 14व्या श्लोकामध्ये येत आहे.
तर आता आपण श्लोका नाही वाचणार कारण आपला वेळ जाईल त्याच्यामध्ये खूप, म्हणून मी आता फक्त भाषांतर वाचते. जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून युक्त असून स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुख दुःखांमध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपले मन तथा बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेला आहे, तो माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे या श्लोकामध्ये सांगतायत की मन आणि बुद्धी माझ्या ठाई युक्त कर आणि अशा रीतीने तू सदैव माझ्यामध्ये वास करशील. आणि जेव्हा अशा पद्धतीने तो भक्त प्रगती करायला सुरुवात करतो, तर त्याचा अंतिम निष्कर्ष त्याला काय प्राप्त होतो, तर या श्लोकामध्ये आपण बघू शकतो की भगवंत सांगत आहे की ह्या गोष्टी त्याला हे गुण त्याला प्राप्त होतात. तर याच्यामध्ये भगवंत 12 गुणांचं वर्णन करत आहे. म्हणजे जेव्हा मन आणि बुद्धी आपण भगवंतांच्या ठाई स्थिर करू, तेव्हा हे जे भगवंत वेगवेगळ्या गुणांचं वर्णन करत आहेत, तर हे ह्या श्लोकाची म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्या 8व्या श्लोकाचं त्याला काय म्हणू शकतो आपण, एक सार. ज्या पद्धतीने जर त्यांनी त्याच्या जीवनामध्ये पालन केलं, सार नाही म्हणू शकत, पण ही कृपा त्याला प्राप्त होऊ शकते. तर याच्यामध्ये भगवंत काय म्हणत आहेत की कुठल्या कुठल्या गोष्टी सांगत आहेत की तो तो कसा आहे, द्वेष करत नाही, सगळ्यांचा मित्र आहे, मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे, स्वतःला स्वामी समजत नाही, सुखदुःखांमध्ये समभाव राखतो, क्षमाशील होतो, सदैव तृप्त असतो, आत्मसंयमी आणि मन तथा बुद्धी तो भगवंतांवर स्थिर करतो आणि दुसरा दृढ निश्चयाने भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो. तर हे 8व्या श्लोकाचं जे फळ म्हणू शकतो ते भगवंत आपल्याला या 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये सांगत आहेत आणि याच्यामध्ये 12 गुणांचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. आता हा 9वा श्लोक आहे. तर 9व्या श्लोकाची ही काय म्हणू शकतो की 9व्या श्लोकाचं जे फळ आहे ते पण भगवंत आपल्याला 15व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. आता बघूया 9व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत की हे धनंजय, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील, तर भक्ती योगाच्या नियामक तत्वांचे पालन कर. अशा रीतीने तू मला प्राप्त करण्याची इच्छा स्वतःच्या ठाई उत्पन्न कर. म्हणजे भगवंत काय सांगत आहे तिथे की निश्चय आणि भक्तिमय नियमांचं, म्हणजे ज्याच्यावर आपण चर्चा केली होती की नियम पालन करणं भक्ती मार्गामध्ये किती गरजेचं आहे, आणि जेव्हा असे पालन आपण करतो तेव्हा भगवंत काय म्हणतात की मला प्राप्त करण्याची इच्छा तुझ्यामध्ये निर्माण होईल. आणि त्याचं 15व्या श्लोकामध्ये भगवंत हे सांगत आहे, त्या 9व्या श्लोकाची प्रचिती आपल्याला कशी येऊ शकते, तर तो आहे 15वा श्लोक. त्या 15व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत की ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे इथे बघू शकतो आपण 9व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात भक्ती योगाच्या नियमांच्या तत्वांचे पालन केल्याने काय होऊ शकतं की त्याच्या ठाई भगवंतांना प्राप्ती करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते आणि ती प्राप्ती करण्याची इच्छा निर्माण झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो या श्लोकामध्ये त्याचा रेफरन्स आलेला आहे की ज्याच्यामुळे तो कधीही आयुष्यामध्ये उद्विग्न होत नाही. सुख येऊ, दुःख येऊ, अडचणी येऊ आणि इतर कोणामुळे पण तो उद्विग्न होत नाही. तसेच दुःख येऊ, आनंद येऊ, जीवनामध्ये हर्ष येऊ, भयभीती येऊ दे, चिंता येऊ दे, या सगळ्या ठिकाणी तो समभावाने बघण्यास शिकतो. म्हणजे 9व्या श्लोकाची प्रचिती आपल्याला 15व्या श्लोकामध्ये येऊ शकते. आणि जेव्हा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये हे जे गुण दिलेले आहेत, त्याच्यामध्ये 6 गुण दिलेले आहेत. तर हे 6 क्वालिटीज त्याच्यामध्ये येतात आणि भगवंत म्हणतात की तेव्हा तो भक्त मला काय होतो, तो अत्यंत प्रिय होतो. आता 10व्या श्लोकामध्ये पण आपण बघणार आहोत. 10व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत की आपण का प्रयत्न करतोय समजून घेण्याचा, का तर आपल्याला भगवंत हे किती दयाळू आहेत आणि भगवंत कशी कृपा आपल्याला देतात. तर हे भगवद्गीतेचे अध्याय जेव्हा आपण फ्लो मध्ये आपण समजून घेऊ ना, तेव्हा आपल्याला कळतं ती कनेक्टिव्हिटी येते की आपल्याला ह्या श्लोकामध्ये भगवंत हे सांगतायत, त्या श्लोकामध्ये ते सांगतायत. आता प्रत्येक ठिकाणी भगवंत बऱ्याच ठिकाणी म्हणतात हा मला प्रिय आहे, तो मला प्रिय आहे. आपल्याला प्रश्न पडू शकतो, अरे कोणत्या श्लोकावाला भगवंताला जास्त प्रिय आहे. हा पण भगवंत म्हणतात मला प्रिय आहे, तो पण मला म्हणतायत प्रिय आहे. तर भगवंत आपल्याला एक काय देत आहेत, एक शिडी देत आहेत, पायरी देत आहेत आणि हळूहळू आपल्याला भगवंत त्या गुणांपर्यंत पोहोच करतात, त्या क्वालिटीज देतात
आणि मग भगवंत आपल्याला सांगतात की तो मला प्रिय आहे, तो मला प्रिय आहे, अशा पद्धतीने. म्हणून हे समजून घेण्यासाठी आपण अशा पद्धतीने आजचा क्लास घेत आहोत. तर 10व्या श्लोकामध्ये बघूया. 10व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत, तू भक्ती योगाच्या विधिविधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील, तर केवळ केवळ माझ्याकरता कर्म कर, कारण माझ्याकरता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. तर भगवंत काय म्हणत आहेत की जरी तुला विधिविधानांचे पालन करण्यात असमर्थ असेल, तर काय कर, माझ्याकरता कर्म कर, आणि ते केल्याने तुला काय प्राप्त होईल, तुला काय सिद्धी प्राप्त होईल. तर आता या श्लोकाची जे हे आहे, तर तो 16वा श्लोक आपण बघूया. आणि या श्लोकाच्या 16व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत अध्यायामध्ये, जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फळ प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. बघा भगवंता किती छान, म्हणजे आपल्याला ना, मला पण हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय आणि किती सुंदररित्या भगवंत आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतायत. इथे म्हणतात की तू तुझे काय कर, ते जे काही कर्म करत असशील ते मला अर्पण कर. आणि इथे काय म्हणत आहे की जो माझा भक्त बनतो, म्हणजे ज्या पद्धतीने जर असं आचरण त्या भक्ताने, त्या व्यक्तीने, साधकाने आपल्या जीवनात प्रयत्न केला, तर त्याचं फळ भगवंत काय म्हणत आहे की तो असा माझा भक्त मग दैनंदिन क्रियांवर अवलंबून राहत नाही, जो शुद्ध, कुशल आणि चिंतारहित, दुःखमुक्त होतो आणि कोणतेही भौतिक कर्म म्हणजे कुठलीही गोष्ट फळ प्राप्त करण्यासाठी अति कष्ट करत नाही. म्हणजे मला आता हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय, त्याच्यासाठी म्हणजे फार जीवाचा फार हे म्हणतात ना, काय म्हणजे कुठल्या एखाद्या गोष्टीचे, एखाद्या भौतिक गोष्टीची जर प्राप्ती करायची असेल, तर कितीतरी व्यक्ती आपण बघू शकतो की स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा हेळसांड करतात आणि ती गोष्ट प्राप्त करतात. आणि जीवनाला कितीतरी लोक बघितलेत की असे काही कष्ट करतात की त्यांचा मृत्यू होतो त्याच्यामध्ये नंतर, आणि त्याचं फळ पण ते उपभोगू शकत नाही. तरी ते भगवंत काय म्हणतात की अशा पद्धतीने जर कर्म केलं, तर तो काय करतो, तो भौतिक कर्मासाठी अट्टहास करत नाही, आणि तो असा भक्त मला प्रिय होतो. म्हणजे जेव्हा आपण हा श्लोक अशा पद्धतीने जीवनात उतरू, तेव्हा अशा पद्धतीचा हळूहळू त्याच्यामध्ये भगवंत त्याच्यावर ती कृपा करतात. तर आता हा 10वा श्लोक झाला. आता 11व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत, तथापि म्हणजे परत पुढे सांगत आहे, जर तू माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील, तर सर्व कर्मफळांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. भगवंत काय म्हणतात, जर या भावनेने पण तुला कर्म करता येत नसेल, अनंगोपी माताजींनी आपल्याला सांगितलं होतं बघा की एक शिडी आहे ही. भगवंत काय करत आहेत, आता वरून खाली येत आहेत आणि आपल्याला खालून वरच्या स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसं आता आपण बघतोय की भगवंत खाली खाली येत आहेत, परंतु जेव्हा खाली येत आहेत आणि तो श्लोक पण आपल्या जीवनामध्ये आपण पालन करण्याचा प्रयत्न करू, तर त्याची कृपा आपल्याला कुठल्या श्लोकामध्ये प्राप्त होते ते भगवंत आपल्याला सांगतायत. तर आता हा जो 11वा श्लोक आहे, तर याचा रेफरन्स 17व्या श्लोकामध्ये येत आहे. म्हणजे 11व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले की तुला जर त्या कर्म पण माझ्यासाठी करण्याकरता जर तू असमर्थ असशील, तर कर्मफळांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. आणि जेव्हा अशा पद्धतीने तो हे करतो, जीवन अंगीकारतो, तेव्हा त्याला काय प्राप्त होते, तर तो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही. ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केलेला आहे, असा भक्त मला प्रिय होतो. म्हणजे जेव्हा असा हा श्लोक आपण अशा पद्धतीने अंगीकारू, तेव्हा अशा हे गुण त्याला प्राप्त होतात. आणि दुसरा म्हणजे अजून एक आहे की भगवद्गीतेच्या 19वा म्हणजे 19व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला काय सांगत आहेत की 18 आणि 19 याच्यामध्ये 9 गुणांचं वर्णन भगवंत करत आहेत. आणि 15व्या श्लोकामध्ये आपण बघितलं की 6 गुणांचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. तर आता हा 18 आणि 19 याच्यामध्ये भगवंत काय म्हणत आहेत की जो मनुष्य शत्रू मित्र यांना समान धरतो, मानापमान मानापमान, शीत उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यापासून समभाव राखतो, कुसंगापासून नेहमी मुक्त होतो, सदैव शांत असतो आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो निवासस्थानाविषयी काळजी करत नाही. निवासस्थानाविषयी काळजी करत नाही म्हणजे असं नाही की आता आपल्याला काळजी करायची नाही राहण्याची वगैरे. म्हणजे आपण षड गोस्वामींचं उदाहरण पण बघतो. रूप सनातन गोस्वामी कुठल्या वृक्षाखाली सुद्धा राहायचे, एका वृक्षाखाली एका रात्रीशिवाय ते राहत नव्हते. म्हणजे सिद्ध पुरुष असे असतात भगवंतांचे शुद्ध भक्त, त्या अर्थाने सांगितलेलं आहे. ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे.
आता प्रत्येक श्लोकामध्ये भगवंत काय सांगत गेलेत आपल्याला, की हा मला प्रिय आहे, तो मला प्रिय आहे, तो मला प्रिय आहे. मग आता याच्यातला कोणता नेमका भगवंतांना जास्त प्रिय आहे, तर ते आपण आता आज शोधून काढत आहोत त्याच्यामध्ये. तर आता हा हा झाला 19व्या श्लोकापर्यंत आलो आपण. आणि या श्लोकांमध्ये भगवंत ह्या अध्यायामध्ये बघू शकतो की काही क्वालिटी ज्या आहेत, म्हणजे आपण बघतो ना, एक एक श्लोक कधी कधी आपल्याला रिपीट रिपीट वाटतो, की अरे त्याच्यामध्ये पण भगवंत हेच सांगतायत, त्याच्यामध्ये पण तेच सांगतायत वाचताना. मग काही काही गुणांची पुनरावृत्ती होते. तर ती गुणांची पुनरावृत्ती का भगवंत करत आहेत, तर ते जे दुर्लभ म्हणजे ते महान आहेत ते गुण, म्हणजे त्याच्या महानतेची दुर्लभ दुर्लभ गुण आहेत ती, आणि त्याची महानता सिद्ध करण्यासाठी भगवंत काय करत आहेत, आपल्याला वारंवार वारंवार त्या गोष्टी रिपीट रिपीट करत आहे. मग आता आपण आतापर्यंत इथपर्यंत आलो, की आपल्याला भगवंतांनी सांगितलं की हे व्यक्ती मला प्रिय आहेत, ते प्रिय आहेत. मग मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आपण विचार करतोय की अरे हा श्लोकावाला पण भगवंत म्हणतात हा प्रिय आहे, तो प्रिय. मग कोणता श्लोकावाला आहे की जो भगवंतांना जास्त प्रिय आहे, तर हा जो आहे तो 20वा श्लोक आहे शेवटचा. आणि पहिला अध्याय म्हणजे 12व्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे. आता तुम्ही मागे या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भगवंतांनी पहिल्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत अर्जुनाला आणलेला आहे, आणि त्याचा अंतिम निष्कर्ष भगवंत 20व्या श्लोकामध्ये देत आहेत. तर पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने परीक्षा केली होती की जे तुमची योग्य रीतीने भक्तिमय सेवा करण्यात सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात, त्यांपैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते, हा प्रश्न अर्जुनाने 12व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये विचारलाय. आणि आता शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की जे या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष मानून श्रद्धेने पूर्णतः संलग्न होतात, ते मला अत्याधिक प्रिय आहेत. म्हणजे आतापर्यंत भगवंत म्हणाले की प्रिय आहे, परंतु इथे श्लोक भगवंतांनी काय शब्द वापरलेला आहे, भक्तास ते अतीव मे प्रिया. म्हणजे इथे म्हणतायत भगवंत असा भक्त मला प्रिय आहे. आता फॉर एखादं उदाहरण बघूया आपण. आता 19वा श्लोक आहे, आणि 19व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत स्थिर मतीर भक्तीर मानमे प्रियो नरा, तो मला अत्यंत प्रिय आहे. आणि इथे भगवंत काय म्हणत आहेत, भक्तास ते अतीव मे प्रिया, म्हणजे प्रिय आहे आणि अतिप्रिय आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते प्रिय नाही, परंतु अतिप्रिय असणे आणि फक्त प्रिय असणे. तर भगवंत या श्लोकामध्ये म्हणत आहेत की असे भक्त मला अतिप्रिय आहेत. तर असे भक्त म्हणजे काय, नेमके काय आहेत, हे कोणते भक्त आहेत, तर ते आपण आता आजच्या श्लोकामध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये ना, जसं मी मगाशी म्हटलं ना, की हे सगळे प्रिय आहेत, परंतु तरी भगवंत इथं परंतु हा शब्द आणत आहे. परंतु हे मला अतिप्रिय आहेत. की जसं हा श्लोक कोणासाठी लागू होत आहे, की जे सिद्ध पुरुष आहेत, सिद्ध आहेत म्हणजे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. की आता हा 13व्या अध्यायामध्ये जाऊ दे, आपण 13व्या पर्यंत गेलेलो नाहीये खरं ऍक्च्युली, त्याचा नको रेफरन्स द्यायला. तर सिद्ध भक्त म्हणजे जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत ते वेगळे आणि साधक भक्त वेगळे. आता साधक भक्तांचं वर्णन ऍक्च्युली या श्लोकामध्ये करण्यात आलेलं आहे. तर हे साधक भक्त कसे असतात, साधक भक्त जे सिद्ध भक्त असतात, जे शुद्ध भक्त असतात, त्यांचा आदर्श ते जीवनामध्ये घेतात आणि त्यांच्या आदर्शावर त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार ते गुण आपल्यामध्ये स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रयत्न करतात म्हणजे जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतात. पर्युपासते पहिल्या श्लोकामध्ये पण इथे पर्युपासते हा शब्द दिलेला आहे, भगवंतांनी उच्चारलेला आहे. पर्युपासते म्हणजे काय, की जो माझी भक्तिमय सेवा करण्यामध्ये एक मिनिट, जो योग्य रीतीने जो माझी उपासना करतो. आणि इथे पर्युपासते हा वेगळ्या अर्थाने आहे की जो पूर्णपणे संलग्न होतो. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये भगवंत म्हणतायत की तो योग्य रीतीने उपासना करतो, म्हणजे जे काही नीती नियम वगैरे घालून दिलेले आहेत. आणि इथे मात्र भगवंत याचा उच्चार करतात की पूर्णपणे संलग्न होतो, म्हणजे साधक जो आहे तो पूर्णपणे संलग्न होतो. तर असा हा पर्युपासते म्हणजे असा साधक जो आहे, अशा शुद्ध भक्तांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो, त्याला म्हणतात पर्युपासते. हा शब्द असा भगवंतांनी म्हणजे एकदम पर्पजफुली वेगळ्या अर्थाने इथे सांगितलेला आहे. आणि श्रद्धा सगळ्यात महत्वाचं इथे काय म्हणत आहेत भगवंत, श्रद्धा नाम म्हणजे जेव्हा श्रद्धा असेल
कारण कुठल्याही साधकाच्या जीवनामध्ये सगळ्यात जर गरजेची गोष्ट असेल तर ती म्हणजे श्रद्धा. कारण ती जर श्रद्धा आपल्या जीवनामध्ये नसेल, तर हा जो एक श्लोक आहे 9व्या अध्यायाचा 3रा श्लोक आहे बघा हा. त्याच्यामध्ये ना 346 पान नंबर आहे. 9वा अध्याय आणि 3रा श्लोक. तुम्ही त्यात बघता की श्रद्धा ही एका साधकाला किती गरजेची आहे, एका भक्ताला. आणि ती जर श्रद्धा त्याच्या जीवनामध्ये नसेल तर भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत 9वा अध्याय म्हणजे राजविद्या राज गुह्य योग हा पण अध्याय खूप महत्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये भगवंत सांगत आहेत, हे परंतप अर्जुना, ज्यांची ह्या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून ह्या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. म्हणजे विचार करा ही श्रद्धा किती महत्वाची आहे. आणि इथे भगवंत म्हणत आहेत की श्रद्धेने जो मला पूर्ण संलग्न होतो. म्हणून जर श्रद्धा नसेल तर आपण भक्ती मार्गाचं पालन करू शकत नाही. आणि ती श्रद्धा नसेल तर भगवंत काय म्हणत आहे, तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकत नाही. म्हणून ही श्रद्धा किती महत्वाची आहे. आणि ही श्रद्धा म्हणजे काय नेमकं, की भगवंतांवर श्रद्धा ठेवणे, भगवान श्रीकृष्णांवर श्रद्धा ठेवणे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे, त्याला म्हणतात श्रद्धा. भगवंतांवर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण तो मार्ग अवलंबने जीवनामध्ये, अशी याला श्रद्धा म्हणतात. आता उदाहरणार्थ एखादा डॉक्टर आहे, आपल्याला जर डॉक्टरांकडे जायचे तर त्या डॉक्टरांकडे जर आपली श्रद्धा असेल तर आपण लवकर बरं होतो. आणि जर आपली श्रद्धा नसेल, आपल्याला जर तो डॉक्टर गोळ्या देईल का बरोबर, मग त्या गोळ्यांनी मला काही रिॲक्शन येईल का, बहुतेक माझा आजारच बरा व्हायचा नाही, असं जर आपण विचार करत गेलो ना तर खरोखर आपण बरं होऊच शकत नाही आपण. म्हणजे काय आहे, ही श्रद्धा जोपर्यंत आपल्यामध्ये असते तोपर्यंत आपल्याला त्याचे रिझल्टही चांगले मिळतात. आता समजा कुठल्या दवाखान्यात जायचे किंवा जसं आनंदगोपी माता जे आपल्या डोळ्यांच्या डॉक्टर आहेत, आपण जर इथूनच गेलो, अरे मला जायचंय, मग माझं ऑपरेशन नीट होईल का, मग मला इथे परत काही त्रास होईल का, किंवा माझं ते तसं होईल का, असं जर आपण विचार करत गेलो तर त्या डॉक्टरांनी आपल्याला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, कितीही चांगली ट्रीटमेंट दिली, तरी पण त्या व्यक्तीला वाटणार नाही की मला फरक पडलाय किंवा मी बरा झालोय. आणि खरोखरच ती एक सायकोलॉजी पण म्हणू शकतो, जसे विचार तसं शरीर आपल्याला प्रतिसाद देत असतं. म्हणून ही श्रद्धा साध्या साध्या भौतिक जीवनामध्ये, साध्या साध्या गोष्टींमध्ये आपल्याला गरजेची असते. मग जर भगवंतांना प्राप्त करायची आहे तर त्या साधकाला त्याच्या जीवनामध्ये ही श्रद्धा असणे किती म्हणजे किती गरजेचं आहे. म्हणून ह्या श्रद्धेचं भगवंत इथे वर्णन करत आहेत की जो परम लक्ष्य मानतो, मला ध्येय मानून श्रद्धेने तो माझी भक्ती करतो. भक्ती म्हणजे साधना करतो. तर आता इथे भगवंत काय म्हणत, मत परमा. मत परमा म्हणजे काय, की मला सर्वस्व मानून, मलाच हे करू. जेव्हा त्याला काय की तो सर्वस्व मानणं म्हणजे काय, की भगवंतांनाचा पूर्ण आश्रय आपण घेतो. तर मतपरमा हा शब्द ना खूप ठिकाणी आलेला आहे. तर त्यातला ना 11वा अध्याय 55वा श्लोक 447 पान नंबर आहे बघा. 447 पान नंबर. तर त्याच्यामध्ये पण भगवंत म्हणत आहेत मतपरमा. 55वा श्लोक. तर त्याच्यामध्ये पण भगवंत वर्णन करत आहेत या श्लोकाचं, मत परमा. परत म्हणजे हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो, माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष मानतो आणि सर्व प्राणी मात्राशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. तर पहिला शब्द आहे मत कर्मन्मु, मत कर्म, मत परमो, मत भक्त. तर इथे पण भगवंत हा श्लोक शब्द वापरत आहेत. आणि याच अध्यायामध्ये भगवंत 6व्या श्लोकामध्ये सुद्धा आपल्याला सांगत आहेत मत मत परायण. म्हणजे किती ठिकाणी भगवंत मला 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 हा शब्द हे करत आहेत. तर 6व्या श्लोकामध्ये पण भगवंत म्हणत आहेत की ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्त मत्परमा, मयी संन्यस्त, मला समर्पित करून. म्हणजे अशा कितीतरी श्लोकांमध्ये भगवंत म्हणत आहेत मला अर्पण कर, मला शरण ये, मत परमा मत परमा. म्हणजे अशा पद्धतीने भगवंतांना या ठिकाणी भगवंत म्हणत आहेत मत परमा, म्हणजे जो मला ध्येय परम ध्येय मानतो, तर तो मला शरण येतो. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण भगवंतांना शरण जातो तेव्हा आपल्या साधना भक्तीमध्ये आपण साधक आहोत.
तर त्या साधना भक्तीमध्ये जे काही संकट विघ्न येतात तर ते भगवंत काय करतात, ते दूर करतात. भगवंत त्यांना आश्रय देतात. म्हणून हा श्लोक, पहिल्या श्लोकाचा जो निष्कर्ष आहे तो अंतिम निष्कर्ष भगवंत आपल्याला 20व्या श्लोकामध्ये देत आहेत. म्हणून भगवंत म्हणत आहेत की ते मला हे अतिशय अतिशय प्रिय आहेत. तर आता प्रिय आहेत आपण बघितलं मगाशी. आपण तुम्ही बघू शकता की किती श्लोक आहेत असे, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. या सगळ्या श्लोकामध्ये भगवंतांनी लिहिलेलं आहे मला प्रिय आहे, मला प्रिय आहे, मला प्रिय आहे, मला प्रिय आहे. तुम्ही वाचू शकता हे श्लोका की त्या ठिकाणी हा मला मन बुद्धी अर्पण करतो, तो मला अधिक प्रिय आहे. जो मला शुभाशुभ गोष्टींचा त्याग करतो, सुख दुःखांचा शोक आनंद शोक करत नाही, तो मला प्रिय आहे. तर असे हे ना सिक्वेन्स आहेत ह्या श्लोकांचे. 15, 16, 17, 18, 19 मध्ये बघू शकता की तुम्ही भगवंत म्हणतात मला प्रिय आहे, मला प्रिय आहे. आणि इथं 20व्या मध्ये मात्र एकदम काय करतायत, बदल करतायत, चेंज करतायत. आणि इथं आपल्याला सांगत आहेत परंतु तू म्हणजे परंतु पण हे मला अत्याधिक प्रिय आहेत. हे अत्याधिक अतिव प्रिय म्हणजे हे जे साधक आहेत. आता तसा जर विचार केला तर बघा तुम्ही, उपासना करणारा साधक आणि जो सिद्ध म्हणजे जो शुद्ध झालेला आहे ऑलरेडी, मग तसा जर विचार केला तर भगवंत इथं उलट का सांगत आहेत की शुद्ध भक्त भगवंतांना प्रिय आहेत ना. मग भगवंत इथे का सांगत आहेत की हा साधक पण मला अतिप्रिय आहे, तो उलट अतिप्रिय आहे असं सांगतायत भगवंत. असं का म्हणत आहेत, असं उलट का बोलतायत भगवंत? तर हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर याच्यामध्ये 3 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे जो साधक असतो, जो शुद्ध भक्त असतो, त्याने ऍक्च्युली भगवंतांची प्राप्ती ही केलेली असते. आणि साधक जो असतो त्याने भगवंतांची प्राप्ती त्याला अजून झालेली नाहीये, परंतु तो काय करत आहे, श्रद्धापूर्वक भगवंतांना काय झालेला आहे, तो शरण गेलेला आहे, शरणागती त्यांनी प्राप्त केलेली आहे. म्हणजे तो अजून यशस्वी झालेला नाही, परंतु तो काय करतोय, लगे रहो. म्हणजे म्हणतात ना, आपण म्हणतो ना, काय होईल ते होईल, यश येऊ अपयश येऊ पण आपण प्रयत्न करत राहायचं. म्हणून त्याला माहित आहे की त्याला यश मिळालेलं नाही, परंतु त्याची श्रद्धा आहे आणि तो श्रद्धेने तो त्याची साधना करत आहे. त्याला भगवंतांची प्राप्ती झालेली नाही, परंतु त्याची जी दृढ श्रद्धा आहे ती श्रद्धेने भगवंत त्याच्यावर प्रसन्न होतात. आणि दुसरं कारण आहे म्हणजे की जसं शुद्ध भक्त सिद्ध भक्त आहेत, ज्यांना ऑलरेडी भगवंतांची प्राप्ती झालेली आहे, तर ते भगवंतांचे कसे म्हणतात ना, मोठे ज्येष्ठ पुत्र आहेत जसं म्हणतात. आणि हे साधक जे आहेत ते छोटी मुलं आहेत भगवंतांची. म्हणजे जसं एखादी आई पण बघा की मोठी जी मुलं असतात, त्या मोठ्या मुलांकडे जास्त जबाबदारी देत नाही किंवा त्यांच्याकडे थोडं लक्ष कमी असतं तिचं, पण लहान बाळाकडे जास्त लक्ष राहतं कारण ते लहान असल्यामुळं ते जास्त आईला प्रिय असतं. तसं भगवंतांना सुद्धा काय आहे इथं की ही जी मोठी मुलं आहेत, म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की भगवंत त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु हे जे काय आहेत भगवंतांच्या प्राप्तीसाठी काय करत आहेत, खूप कष्ट घेत आहेत त्यांच्या साधनेमध्ये आणि खूप श्रद्धा ठेवत आहेत भगवंतांवर प्रेम. कारण त्यांना भगवंत दिसत नाहीयेत कुठे, भगवंतांची प्राप्ती झालेली नाही. विचार करा, भगवंत आपल्याला कुठे दिसत नाहीयेत किंवा त्यांचा साक्षात्कार कुठे होत नाही, आणि तरी साक्षात्कार न होता की भगवंत आहेत, त्या श्रद्धेने आपण भगवंतांची भक्ती करतो, साधना करतो. जेव्हा डोळ्यांना एखादी गोष्ट दिसते तेव्हा ती ऍक्सेप्ट करायला सहज सोपे जाते. भगवंत आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत ना, त्यामुळे आपल्याला विश्वास ठेवायला खूप हे लागतो, काय म्हणतो, विश्वास आपला कमी पडतो. पण जो खरा साधक असतो त्याला माहित आहे की भगवंत आहेत, आता माझ्या त्या डोळ्यांना दिसत नाहीयेत, परंतु माझ्या साधनेने, माझ्या उपासनेने भगवंतांना प्राप्त करेल. आणि त्याची जी इच्छाशक्ती असते, दृढ इच्छाशक्ती, त्यांनी तो त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करत असतो. आणि तिसरं गोष्ट म्हणजे त्यांना प्रत्यक्ष दर्शन भगवंतांनी दिलेलं नसतं. आणि त्यामुळे भगवंत त्यांचे ऋणी असतात त्यांच्या साधनेप्रती. त्यामुळे भगवंतांमध्ये ती कुठेतरी भावना असते की अरे मला यांना दर्शन द्यायचंय, माझ्या ह्या भक्ताला माझं दर्शन देणं बाकी आहे मला, आणि त्यामुळे ते मला अतिप्रिय आहेत, कारण मी त्यांचा अजून ऋणी आहे, मला ते ऋण फेडायचं आहे भक्तांचं. तर ही भावना भगवंतांमध्ये असते. आणि एका साधकामध्ये, जेव्हा तो एखादा साधक म्हणून तो ज्या पद्धतीने, जेवढ्या गांभीर्याने त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये ह्या साधनेला महत्व देतो, तितकं ती त्याची साधना जितकी त्याला प्रिय बनते, तितक्या ह्या भगवंतांच्या जवळ जाण्यासाठी या गोष्टी आपल्याला सहाय्य करतात. म्हणून ह्या 3 गोष्टी आहेत की या 3 गोष्टींमुळे भगवंत जो साधक आहे, भगवंत म्हणतात तो मला अतिप्रिय आहे. म्हणून विचार करा की
की आपण जी काही साधना करतो ती आपल्याला किती गरजेची आहे करणं. की आपल्याला वाटतं की अरे काय हे गीतामृत मालिका रोज रोज जॉईन करायचे, रोज रोज ऐकायचे. परंतु आपली जी इच्छाशक्ती आणि आपल्याला जे वाटते की नाही मला काहीतरी ऐकायचंय, मला काहीतरी प्राप्त करायचंय. हं, अशा पद्धतीने काही मला भगवद्गीतेचं ज्ञान घ्यायचंय. मला रोज एवढ्या-एवढ्या माळा जप करायच्यात. भले आपल्याला कळणार नाही. आपल्याला वाटतं कधी-कधी बऱ्याच जणींचा प्रश्न असतो, "अहो, आज आहे ना जप करूच वाटला नाही. आज असं वाटतंय नकोच ते करायला, जाऊ देच. आज वाटतं 2 माळा केल्या, उद्या 16 करेल, उद्या काहीच नाही करणार परवा." नाही, त्याला साधना म्हणत नाही. परंतु आपण रोज त्या उत्साहाने, रोज चिकाटीने ती दैनंदिन तीच-तीच गोष्ट जेव्हा आपण करू, तेव्हा भगवंत त्याला खऱ्या अर्थाने साधक म्हणतात. आणि जेव्हा असे आपण साधक बनतो, तेव्हा भगवंत त्या साधकांसाठी हा श्लोक उच्चारतायत, की असे साधक मला अत्याधिक प्रिय आहेत. म्हणून आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला ही साधना करणे किती गरजेचे आहे. पर्युपासते म्हणजे काय, की जीवनामध्ये त्याचं पालन करणं हे गरजेचं आहे. म्हणून ज्या गोष्टीची प्राप्ती झालेली नाही, ज्या गोष्टीचं फळ आपल्याला प्राप्त झालेलं नाही आणि जे साधक एखाद्या अबोध, निरागस बालकाप्रमाणे आहेत, तर अशा भक्तांप्रती भगवंत म्हणत आहेत, मी ऋणी आहे. कारण त्यांना प्राप्ती झालेली नाही, तरी इच्छाशक्ती आहे दृढ. फळ मिळालेलं नाहीये त्यांना कुठलं, भगवंतांनी कुठलं दर्शन दिलेलं नाहीये. परंतु तरीही ते त्यांची साधना करतायत आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे निरागस भावनेने ती भगवंताची भक्ती करतायत. कुठलंही परमध्येय भगवंतांनी सांगितलेलं आहे इथं, की ते परमध्येय आहे त्यांच्या जीवनामध्ये. तर ते त्याची हे करतायत, प्रयत्न करतायत. तर असे भक्त भगवंतांना प्रिय आहेत. असं ह्या श्लोकाचं भगवंतांनी ह्या अध्यायाचं सार सांगितलेलं आहे. म्हणून साधना करणे आपल्या जीवनामध्ये, नियमांचं पालन करणे, ह्या गोष्टी खरंच किती महत्वाच्या आहेत. आणि नुसती साधना नाही करायची, तर आपल्या इंद्रियांद्वारे आपण सेवाही करायची आहे. हं. जसं आश्रय त्याचा म्हणजे शरण. शरण म्हणजे काय? की आश्रय घेणे आणि हा आश्रय आपल्याला कसा आश्रय म्हणजे काय? की दुसरा शब्द आहे त्याला समान की श्रद्धा, इच्छा. जोपर्यंत आपली इच्छा आणि श्रद्धा निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण ते करू शकत नाही. की जसं आता एखाद्या बसमध्ये आपण बसलोय. कुठेतरी बसमध्ये आपल्याला कुठेही जागा मिळाली. आपल्याला जायचंय, आपण ठरवलंय, की नाही मला त्या ठिकाणी जायचंय. त्या ठिकाणी जायचंय हे आपलं ध्येय आहे. आपली इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आपण त्या बसमध्ये बसणारच. त्या जागेवर जाऊन बसणारच. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपली श्रद्धा असेल, तरच आपल्यामध्ये ती इच्छा निर्माण होऊ शकते आणि तरच त्या साधनेद्वारे आपण भगवंतांशी आपला संबंध जोडू शकतो. आणि जोपर्यंत श्रद्धा येत नाही, तोपर्यंत आपण समर्पित होऊ शकत नाही. आणि समर्पित होणं म्हणजे काय? की भक्ती ही 2 गोष्टी आहेत. भक्ती करणं आणि ती श्रीकृष्णांप्रती करणे. म्हणजे ह्याच्यापेक्षा म्हणजे परम आराध्य, आपले आराध्य जे आहेत, परम आराध्य जे आहेत ते भगवंत आहेत. या गोष्टीची जाणीव करणं जेव्हा अशा पद्धतीने हे अध्याय आपण समजून घेऊ, तर हा 12वा अध्याय जो आहे, हे सार आपल्याला शिकवत आहे. तर आता भगवंतांचं आपण हे एक उदाहरण बघू शकतो, की अर्जुन म्हणजे युधिष्ठिर महाराजांचे दूत भगवान श्रीकृष्ण बनले होते. हं. आणि अर्जुनाचे सारथी भगवंत बनले होते. हं. तर हे आपण काय आहे, की हे का बनले? तर श्रील प्रभुपाद आपल्याला सांगत आहेत, की पांडव जे आहेत, ते सातत्याने भगवंतांच्या सेवेमध्ये होते. कुठलेही संकट येऊ, अडी-अडचण येऊ, त्यांनी कधी भगवंतांना दोष दिला नाही किंवा भगवंतांच्या बरोबर राहणे त्यांनी सोडले नाही. आणि भगवंतांवर जे काही परम आराध्य भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जीवनामध्ये होते. आणि ते परम आराध्य हे केंद्रित असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये किती दुःख आली हो. मुलं गेली स्वतःची, कुंती महाराणीला एवढं दुःख आलं, स्वतःच्या मुलांना घेऊन वनवासात जावं लागलं. तरुण पती तरुण म्हणजे कर्णाला पण तिने गमावलेलंच होतं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर कुंती महाराणी, 5 पांडव, युद्धामध्ये सगळी पुत्र त्यांचे मारले गेले. म्हणजे हे किती मोठे दुःख आहेत. परंतु तरी त्यांनी भगवंत जे परम ध्येय होतं त्यांच्या जीवनामध्ये, ते त्यांनी कधीही त्याचं विस्मरण त्यांना झालं नाही. आणि त्याची जे गोड फळ म्हणतात भगवंतांनी, की ते युधिष्ठिर महाराजांचे दूत बनले, अर्जुनाचे सारथी बनले. म्हणून आपण बघू शकतो, की अशी शरणागती आपल्याला कधी प्राप्त होऊ शकते. तर जेव्हा असे शुद्ध भक्त असतात, तर त्या शुद्ध भक्तांची शरणागती, प्रामाणिक भक्तांची शरणागती आपल्याला प्राप्त होईल. तेव्हा आपल्याला सुद्धा ती स्थिती प्राप्त होऊ शकते. भले आपल्यामध्ये ते गुण नाहीयेत, परंतु अशा प्रामाणिक वैष्णवांचा संग जर आपण घेतला, तर आपल्याला सुद्धा तो प्राप्त होऊ शकतो. श्रील प्रभुपाद एकदा सांगत होते एका भक्ताला, म्हणजे इस्कॉन वृंदावनचं मंदिर चं काम चालू होतं आणि ते भक्त म्हणत असतील, तेव्हा प्रभुपाद त्यांच्यावर खूप खुश होतात. तेव्हा प्रभुपाद सांगतात, की
तू इस्कॉन वृंदावन हे मंदिर बनवत आहे, परंतु गोलोकमध्ये श्रीकृष्ण तुझ्यासाठी घर बनवत आहे. आणि मी हे बघत आहे. तर ही शुद्ध भक्तांची दृष्टी होती असते. म्हणजे आपण नाही विचार करू शकत की प्रभुपाद हे कसं बघतायत आणि काय बघतायत, परंतु प्रभुपादांनी आपल्याला जे काही हे दिलेलं आहे, हे पुस्तकं दिलेले आहेत, भगवद्गीता दिलेली आहे, ग्रंथ दिलेले आहेत, तर ते वारंवार श्रवण करणे, ऐकणे, ते समजून घेऊन जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणे, याला म्हणतात शरणागती. तर श्रील प्रभुपादांच्या सारख्या शुद्ध भक्तांची शरणागती घेण्याची खूप मोठी संधी प्रभुपादांनी आपल्याला ह्या ग्रंथ रूपाने दिलेली आहे. म्हणून आपण बघू शकतो की दुसऱ्या श्लोकामध्ये सुद्धा आपण बघतो की ह्या शेवटच्या श्लोकामध्ये, शेवटचा श्लोक आहे, दुसरा श्लोक आहे, त्याच्यामध्ये भगवंत म्हणत आहेत की कशा पद्धतीने तुझं मन स्थिर करून माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा कसा भगवंत विधी सांगत आहे त्याच्यामध्ये आपल्याला. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर भगवंतांनी दिलेलं आहे की सर्व, एक मिनिट, पहिला प्रश्न अर्जुनाने 12व्या अध्यायामध्ये विचारला आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं की जे उपासक आपले मन माझ्या साकार रूपावर स्थिर करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने सतत माझी उपासना करण्यात संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. म्हणजे भगवंतांनी काय केलेला आहे, हा विधी आपल्याला सांगितलेला आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा. आणि ह्याच अध्यायामध्ये मग भगवंत 8, 9 आणि 10 जे आपण शिडी बघितली, आनंदगोपी माताजी म्हणाल्या होत्या बघा आपल्याला तो शब्द 8, 9, 10. आणि 8, 9, 10 याच्यामध्ये भगवंत शुद्ध भक्ती सांगत आहेत. म्हणजे काय काय सांगत आहेत 8, 9 मध्ये, त्याच्यामध्ये काय सांगत आहेत की मन स्थिर कर, बुद्धी माझ्या ठाई युक्त कर. परत ते म्हणत आहेत की निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असतील तर भक्ती योगाच्या नियमांचे पालन कर. तेही तुला शक्य नसेल तर विधी विधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर माझ्या करता कर्म कर आणि माझ्या करता कर्म केल्याने तुला सिद्धी प्राप्त होईल. म्हणजे भगवंत काय करत आहेत 11व्या श्लोकामध्ये सांगत आहेत परत की माझ्या भावनेने कर्म करण्यात तुला जर ते पण करता येत नसेल तर कर्मफळांचा त्याग कर आणि कर्म करून आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. 12व्या श्लोकामध्ये भगवंत सांगत म्हणजे 8, 9, 10, 11 याच्यामध्ये खरं तर भगवंतांनी काय केलेलं आहे, शुद्ध भक्तीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे हे नाही केलं तर ते नाही केलं तर ते नाही केलं तर ते, असं करत करत आपल्याला ती शुद्ध भक्ती प्राप्त होऊ शकते. आणि 11व्या आणि 12व्या श्लोकामध्ये मात्र भगवंत काय सांगत आहे, संनिष्ठ भक्तांचं सांगत आहेत. सॉरी, आपल्याला 8, 9, 10 ह्या श्लोकामध्ये सांगत आहेत. आणि 11व्या 12व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणजे जो ज्ञान कर्म, ज्ञान योग, कर्मयोग, भक्ती योग आणि ध्यान योग यांचं पालन करण्याचं भगवंत सांगत आहेत आपल्याला. म्हणजे कसं असतं ना, आपण शिडीने कधी जातो, जोपर्यंत आपल्याला लिफ्ट दिसत नाही. ज्या क्षणी आपण शिडीने चढत जातो, ज्या क्षणाला आपल्याला लिफ्ट दिसते, त्या ठिकाणी आपण थांबतो आणि शिडीचं बटन दाबतो. तसे हे आपल्याला ज्ञान कर्म, भक्ती, ध्यान योग, ज्ञान योग, कर्मयोग हे आपल्याला आहेत. जोपर्यंत त्याचा अंतिम ध्येय भक्तीच आहे, भक्ती मार्गाचं पालन करणं. पण जोपर्यंत आपण तिथे पोहोचत नाही, तोपर्यंत या मार्गाचं पालन करत करत आपण हळूहळू तिथपर्यंत पोहोचू शकतो. पण डायरेक्टली जर भक्ती मार्गाचं पालन केलं तर मग काय आपल्याला भगवंतांची परमध्येय जे आहे ते आपल्या जीवनामध्ये येऊ शकतं. म्हणून 8, 9, 10 ह्याच्यामध्ये भगवंत सांगत शुद्ध भक्तांचं एक प्रकारे वर्णन करत आहेत, कारण भगवंत आपल्याला तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला भक्तांचा संघ खूप महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ती श्रद्धा प्राप्त होऊ शकते. की जसं आपण एकत्रित येऊन हरिनाम संकीर्तन करणे, कीर्तन करणे, भागवतम श्रवण करणे, की जसं आता दर रविवारी बघू शकता तुम्ही, दर रविवारी आपल्या मंदिरामध्ये खूप छान भागवतम कथा होत आहे. आणि दर रविवारी एकत्रित येऊन जप कसा असतो ना, जप आपण आपला करतो, आपला आणि भगवंत, आपण दोनच असतो तिथे. पण कीर्तन करतो तेव्हा सर्व काही, सर्व भक्त असतात तिथे, हा फरक असतो. आणि त्या कीर्तनामध्ये आपल्याला ती श्रद्धा निर्माण होते भक्तांच्या संघामध्ये, आणि ती श्रद्धा निर्माण झाल्यामुळे हरिनामामध्ये ती गोडी वाटते. तर अशा पद्धतीने हे एकमेकांना कनेक्टेड आहे. म्हणून आपण बघू शकतो की आपल्याला जरी श्रद्धा प्राप्त करायची असेल तर आपल्याला शुद्ध म्हणजे प्रामाणिक अशा भक्तांचा संघ आपल्या जीवनामध्ये खूप गरजेचा आहे. आणि हे दुसरं म्हणजे ही साधना आपल्या रोजच्या रोजच्या जीवनामध्ये करणे. जसं आपण, मला आता रामायणामध्ये मधलं उदाहरण आठवत आहे, शबरी. शबरीने भगवंतांना बघितलं होतं का हो? अक्षरशः तिचं तारुण्य गेलं, वृद्धत्व आलं, परंतु तरी ती तिची रोजची साधना करत होती. कारण तिचं परम ध्येय कोण होतं? प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणे. आणि रोज त्या उत्साहाने ती उत्साहाने उठायची, तो रस्ता झाडायची, भगवंतांना ते फळं आणून ठेवायची.
रोज तिला वाटायचं की अरे आज माझे प्रभू रामचंद्र येतील, माझे प्रभू रामचंद्र येतील. रामचंद्रांचे तिला दिसले का, तिच्या फार वृद्धत्वाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्र भेटले. परंतु तिची जी साधना होती, ती कशासाठी ती करत होती, कारण तिचं परम ध्येय केंद्रित होतं की प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणे. आणि त्याचं फळ तिला काय मिळालं, सगळं ब्रह्मांड भगवंतांच्या महाप्रसादाची इच्छा आकांक्षा करतं. तर तिचा प्रसाद, महाप्रसाद म्हणून भगवंतांनी तिचे उच्छिष्ट खाल्ले. म्हणजे हे किती म्हणजे हे आहे की कृष्णा लीलेमध्ये आपण बघतो की जेव्हा भगवंतांनी गोपांचं उच्छिष्ट खाल्लं, तेव्हा ब्रह्मदेवाला पण प्रश्न पडला की हे कसे काय भगवंत असू शकतात. त्यांना सुद्धा त्यांची परीक्षा घेण्याचा मोह आवरला नाही. आणि इथे सुद्धा आपण बघतो ते प्रभू रामचंद्र साक्षात शबरीचे उच्छिष्ट बोरे खात आहेत. ते कशामुळे, तर तिची जी तिने न थकता रोज ती साधना केलेली आहे तिच्या जी, आणि परम ध्येय तिचं होतं की मला भगवंतांची प्राप्ती, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायचं. तर हे आपण उदाहरण बघू शकतो. रामायणामधलं भरत महाराजांचं उदाहरण बघू शकतो. त्यांना सर्व राज्य दिलं गेलं, परंतु त्यांचं ध्येय काय होतं की प्रभू रामचंद्रांना त्या सिंहासनावर बसवणे. आणि त्यामुळे 12 वर्षे त्यांनी सुद्धा अगदी वनवासात जसं जीवन जगतात तशा पद्धतीने भरत महाराज ते जीवन जगले. श्रील प्रभुपादांचं उदाहरण आपण बघू शकतो की किती श्रद्धा त्यांची. त्यांना पूर्ण जगामध्ये त्यांचं ध्येय होतं, परम ध्येय होतं की कृष्ण नामाचा प्रसार करणे. आणि त्या दृष्टीने ते जेव्हा पहिल्यांदी अमेरिकेत जायचे, तेव्हा त्यांना त्यांचे गुरुबंधू भेटले. त्यावेळेस त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही पाश्चात्य देशात जात आहात का प्रचारासाठी. तर ते म्हणाले की नाही, मी नाही जात, भागवतम मला घेऊन जात आहे. म्हणजे ही जी श्रद्धा असते, ही श्रद्धा, हा विश्वास. आणि रोज आपल्याला भगवंत काही दिसत नाहीयेत, रोज 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 आपल्याला त्याच 16 माळा करायच्या, तीच साधना करायची, परंतु आपल्याला ती श्रद्धा आणि तो विश्वास आपल्याला अशा भक्तांमध्ये प्राप्त होतो. आणि जेव्हा अशा पद्धतीने प्रामाणिकपणे आपण करत राहतो, तेव्हा भगवंत म्हणतात की असे साधक भक्त हे मला अत्याधिक प्रिय आहेत. बाकीचे प्रिय आहेत, परंतु अत्याधिक प्रिय आहेत. तर भगवंतांनी आपल्याला ह्या श्लोकाद्वारे संधी दिलेली आहे की आपण सुद्धा भगवंतांचे प्रिय बनू शकतो. आणि विचार पण आपण केला नसेल की साधक भगवंतांना प्रिय बनतायत, ते पण अत्याधिक प्रिय. तर ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी याचं सार सांगितलेलं आहे. थँक्यू. मी म्हणजे फास्ट घेतलं आणि प्रयत्न केला ह्याचा सांगण्याचा. तर याच्यावर काही कोणाला प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील तर प्लीज तुम्ही सांगू शकता किंवा ऍड करू शकता. आणि सॉरी, माझ्याकडून जर काही सांगताना काही कमी जास्त झालं असेल, चुकलं असेल तर प्लीज मला क्षमा करा. थँक्यू. हरे कृष्ण. हरी हरी. थँक्यू सलील शिकते माताजी. 12व्या अध्यायाचा एकदम पूर्ण छान परामर्श घेतल्यासाठी खूप छान रीतीने समजून सांगितलं. थँक्यू सो मच. तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज नक्की विचारा. 12व्या अध्यायाचा एक छान ओघवता पद्धतीने दिलेला आहे. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय असतील काही क्वेश्चन्स नक्की विचारा. शोभा अगवणे माताजींना काही आहे का? हाँ, हरे कृष्ण माताजी. दंडवत प्रणाम. प्रश्न नाहीये माझा, पण मला एक असं म्हणायचं होतं की तुम्ही खूप सुंदर पद्धतीने श्लोकाचे वाचन किती महत्वाचे आहे, तो पॉइंट मला खरंच खूप आवडला. कारण आपण आहे ना फक्त श्लोक वाचतो आणि त्याचं हे असतं म्हणजे तात्पर्य असतं ते आपण व्यवस्थित वाचत नाही. पण आता प्रत्येक मी समोर पुस्तक घेऊन प्रत्येक श्लोकाचं ज्यावेळेस तुम्ही सांगत होते प्रत्येक श्लोकाचं बघत होते, तर खरंच किती अत्यंत महत्वाचे आहे ते मला खरंच खूप छान वाटलं. एवढं मला सांगायचं होतं तुम्ही. खूप सुंदर. आणि डॉक्टरांचं एक उदाहरण खूप छान दिलं की नेहमी आपली श्रद्धा असणे खूप महत्वाचं असतं. प्रत्येक गोष्टीवर आपली श्रद्धा असेल ना तर सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम सहजपणे प्राप्त होतात. हे एक महत्वाचं आहे. खूप छान वाटलं मला. सलील मध्ये अनम्यूट आहे. म्यूट आहे म्हणजे. थँक्यू माताजी. तुम्ही पण तुमच्या उदाहरणामधून छान दाखवलं आहे की कशा पद्धतीने श्रीमद भगवद्गीता पुढे घेऊन आपण त्या फ्लो मध्ये राहिलो तर आपल्याला ते अजून अत्याधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होते. थँक्यू. कोणाला हो काही माताजी. प्रश्न? हा, येस.
कोणाला नसेल काही प्रश्न तर माताजी आपण थांबूया. आणि आता ना आपला 13वा अध्याय सुरू होत आहे. तर रविवारी 13व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक आहे की ज्याच्यामध्ये अर्जुन म्हणत आहे की हे कृष्णा, मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान तथा ज्ञेय याविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणत आहे की हे कौंतेया, या शरीराला क्षेत्र म्हटलं जातं आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये भगवंत आपल्याला काय आता शरीर आत्मा ह्याचं ज्ञान देणार आहेत. म्हणजे प्रकृती, पुरुष आणि चेतना, आत्मा परमात्मा. तर हा पण खूप छान अध्याय आहे. तर रविवारी पण सगळ्या जणी नक्की जॉईन करा. आणि जर आता कोणाला काही प्रश्न नसेल तर माताजी आपण थांबूयात. हरे कृष्ण माताजी. हरी हा बोल. येस माता. हा बोला बोला येत आवाज. ते महिन्याचं एमसी होते ना त्यावेळेला ग्रंथ हातात धरायला चालतंय काय? हो चालतं माताजी, काही प्रॉब्लेम नाही त्याला. कारण त्याला आपलं वाचन करणं, आपण हरिनाम घेणं, म्हणजे हरिनाम जेव्हा घेतो ते पण आपण जप करतोच ना. मग श्रीमद भागवतम म्हणजे साक्षात भगवंतच आहेत, हरिनाम म्हणजे साक्षात भगवंतच आहेत, फक्त ग्रंथाच्या रूपाने आहेत. मग हरिनाम पण आपण घेतोच, त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही. कारण ते इतकं पवित्र आहे की आपल्याला ते पवित्र बनवतं. तर त्यामुळे वाचन करणं, हरिनाम घेणं ह्या गोष्टींना कुठल्याच मर्यादा नाहीये त्याच्यामध्ये. हरिनाम घेतोय आम्ही, परंतु एक माताजींचा प्रश्न होता की चालतंय का असं ग्रंथ वाचायला चालतंय का, म्हणजे भागवतम किंवा भगवद्गीता चालतंय ना? हरिनाम पण घेतो ना आपण, हरिनाम पण भगवंतांपेक्षा अभिन्न आहे. आणि भागवतम हे भगवंतांचा ग्रंथरूपी अवतार आहे, भागवतम भगवद्गीता. त्यामुळे ते पण अभिन्न आहे. हरिनाम घेतो म्हटल्या वाचन पण आपण करू शकतो माताजी, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. म्हणजे कसं आहे, भागवतम भगवत प्रणिती असं आहे ना, ते भगवंत स्वतः स्वयं भगवंत आहेत ना भागवत म्हणजे, म्हणून हो म्हटलं. नक्की. नाही करू शकतो माताजी, काही ठीक अडचण नाही. आहे. धन्यवाद मॅम. हरे कृष्ण. ठीक. आपण डायरेक्टली कुठली सेवा करू नये. त्याच्यामध्ये जसं भगवंतांचे डायरेक्टली काही हार विग्रहांचे कुकिंग असेल या गोष्टी आपण हे करत नाही. पण आपली जी साधना आहे, रोजचा जप, वाचन, शास्त्राध्ययन, हे त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो या काळामध्ये. हरे कृष्ण माताजी. बोली की तू माताजी. हा बोला माताजी. हा म्हणजे यात्रा वगैरे फंक्शन असते ना त्यावेळेला एमसी झालं तर मग घरी थांबायचं? नाही नाही माताजी, तसं काही नाहीये. आपण यात्रा पण करू शकतो, श्रवण करू शकतो. जसं आता एखादं कुंड आहे, तर त्या कुंडामध्ये आपण डायरेक्टली प्रवेश करू नये किंवा स्नान करू नये, अशा गोष्टी आपण फक्त टाळायच्या. पण यात्रेमध्ये जरी आपल्याला काही प्रॉब्लेम आला तरी आपण यात्रेमध्ये सहभागी होऊ शकतो, कथा श्रवण करू शकतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकतो. फक्त डायरेक्टली जसं कुंड आहे त्या कुंडामध्ये आपण प्रवेश करू नये किंवा असं अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी करू नये. नाहीतर यात्रेमध्ये पण आपण काहीच अडचण नाही बाकीच्या गोष्टींना. हा हा ठीक आहे माताजी. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. थँक्यू. थँक्यू. चालेल माताजी, थांबूयात मग. येस माताजी. थँक्यू. रविवारी सगळ्या जॉईन करा. हरे कृष्ण. एंड करा सॉरी.